नमस्कार मित्रांनो. तर आपल्या राजाडॉनला आज चालवा घेऊन चालले. आता 4-8 दिवस झालं प्रॉब्लेम होता, त्यामुळं त्याला काय बाहेर काढलं नाही आपण. तर आता चाललो आपण इकडं चढायला घेऊन चाललो त्याला चालवायला. त्याला आपण लवकरच छकडीला सराव देऊन शिकवणार आहे. तर हे बघा, मस्तीचा लागला, थोडं करतो, चांगलंच दमावतोय. त्यामुळं त्याला आज बाहेर काढलं इकडं वर चढायला घेऊन जायचं त्याला. बघू आता कसं चालतोय. बरेच दिवस त्याला हा रोड माहीत नाही आपल्याला, त्यामुळं चालले त्याचं इकडं तिकडं. हे बघा, ह्या इकडं शेडवरती गुरं बघितल्यामुळं चाललंय तसं नाटकं. तर चाललं ह्या रोडनं आपण जाऊया वर इकडं डोंगराला. तर आता आपण त्याला पुढं घालून नेऊ. तर हे बघा, आता चालतोय पुढं. ह्या झाडीमुळं ते थोडासा भेट होता, पण आला आता. पण असं काही हिरवं दिसलं त्याचा वाज येणार, त्याच्या आवडी असेल तर खात बसणार. हे बघा, आता इकडं थोडंसं वल झालं दिसतं त्याला, आलाच इकडं वल खायला. तर हे बघा, कुसळ आपली घातलंच तोंड. आणि आपल्याला आता पाहुणे टाकायचा विषय. तर ही बघा, ही इथं मोठा असं खड्डा काढलेला आहे. तर ह्याच्यात पाणी असतं. तर जेव्हा पाणी येईल तेव्हा आपण त्याला टाकूया पोहणी. पण आत्ता काही त्याला गरज नाही पोहण्याची, त्याला अजून आपण सराव चालू केला नाही. तर करूयात 2-3 दिवसात त्याला चालवूया आपण छकड्याला आणि देऊया सराव. तर आता जाऊया आपण त्याला घेऊन वर. कानी लगेच उभा करायचं. आणि इकडं आपल्याला त्याच्या सरावासाठी चांगलं माळरान असल्यामुळं काय अडचण येत नाही. तर इकडं तर वर चला आपण जाऊ घेऊन. तर वर आलतो आणि त्याला हा गोटा दिसला, मुक्तसिंचार गोटा होता. पण आता त्याच्यात गाय नसल्यामुळं तो बंदच आहे. आणि आता गावात पण जास्त उगावलं त्याच्यात, त्याला आपण सोडणार होतो मोकळाच. तर हे बघा, हा गोटा आहे, त्याला मोकळा आपण सोडणार होतो या गोट्यात. पण ह्याच्यात काय काय असेल, काय पडलं असेल काय माहीत नाही, काचा हे काय असतील. त्यामुळं आपण त्याला आता नाही सोडणार. आता असंच आपण घेऊन जाऊ माघारी. तर ही बघा, हा होता गोटा मुक्तसंचार गायांचा आपल्या मित्राचा. आणि ही राजा शेटनं आता कानावर केलं आहेत. आणि ही बघा, ही इकडं आपल्या मित्राचं घर आहे आणि ही त्यांचं शेततळं. आणि ही आपला राजाचा गोटा. तर ही बघा आपल्याला. तर आता बघूया आपण राजाला मोकळं सोडूया. इकडे आपल्या मागं काय करतोय त्याला बघूया. आपल्याला घरी घेऊन जाऊ माघारी. वळाला आता घरात इकडं हळूहळू. तर देव सोडू मोकळा. हे बघा, हे बघा, मोकळा सोडला होता, यानं खाली तोंड केलं. हे चाललं एकटाच. चला आपण त्याला आणायला जाऊया, नाही तर तो कुठेतरी जाणार आहे नक्कीच. हे बघा, शीट ही तीन उभं राहिलं ते हळूहळू चाललं ते खाली. इकडं खाली विहीर आहे त्यामुळं आता शेटजींला घेऊया आणि जाऊया घराकडं. चला. तर आपल्या माहिती भाऊचा फोन आलता, म्हणजे बारूदचे मालक आपल्या बारूदला पाहुणे टाकायचे. तर जाऊया आपण बारूदला घेऊन थोड्या वेळानं पाहुणे टाकूया. तर तुम्हाला दाखवू कसे पाहुणे टाकायचे ते आणि काय काय होते. तर चला आता राजा शेटला घरी बांधूया आणि जाऊया. ऊन पडल्यानंतर आपण बारूदला घेऊन पाहुणे टाकायला. आपलं राज्याला आता घरी आणून बांधला आहे आणि खोराक ठेवला आहे. पण काय खोराक खात नाही ते आता. जेव्हा त्याला वाटेल तेव्हा थोडासा खातो, परत फिरतो. तर त्याला दूध पाजले आता आणि ते जवळ गेलं की बघा असं येतो. तर चला.